जर तुम्ही वारंवार आजारी पडत असाल, औषधे घेऊनही पूर्ण बरे वाटत नसेल किंवा आयुर्वेद म्हणजे नेमकं काय हे समजून घ्यायचं असेल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. आज मी तुम्हाला आयुर्वेद म्हणजे काय, आपल्या जीवनात त्याचा फायदा कसा होतो आणि या चॅनलवर तुम्हाला नेमकं काय पाहायला मिळणार आहे, हे सगळं अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे. नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका दोशी. मला एक गोष्ट खूप वेळा दिसून येते. लोक औषधं घेत असतात, रिपोर्ट्स नॉर्मल असतात, पण तरीही पूर्ण बरं वाटत नाही असं म्हणतात. या ठिकाणी आयुर्वेदाचा खरा फायदा समजतो. आयुर्वेद म्हणजे फक्त औषधं नाहीत. आयुर्वेद म्हणजे शरीर समजून घेण्याचं शास्त्र. शब्दार्थ होतो तसा. आयु म्हणजे आयुष्य आणि वेद म्हणजे ज्ञान, म्हणजेच आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्याचं ज्ञान. आयुर्वेदामध्ये आजार काय आहे यापेक्षा आजार का झाला यावर जास्त भर दिला जातो. आयुर्वेद 3 सोप्या टप्प्यात काम करते. पहिला टप्पा, शरीर समजून घेणे. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. प्रत्येकाचं पचन, झोप, काम, ताण, आहार सगळंच वेगळं असतं. म्हणूनच आयुर्वेदात सगळ्यांसाठी एकच औषध नसतं. म्हटलेच आहे, प्रकृती तितक्या विकृती. टप्पा दुसरा, मूळ कारणावर काम करणं. डोकं दुखतंय का? ही घ्या गोळी, असं आयुर्वेदात नसतं. तर डोकं का दुखतंय? झोप कशी आहे? पचन कसं आहे? ताण किती आहे? आहार कसा आहे? असे प्रश्न विचारल्याने त्याचे मूळ कारण सापडते व त्यावर काम करता येते आणि आजार बरा होतो. टप्पा 3, शरीराला स्वतः बरं होऊ देणं. आयुर्वेदामुळे आजार मुळापासून बरा होण्यास मदत होते आणि आपली जीवनशैली सुधारते व शरीर स्वतःला बरे होण्यास मदत होते. सगळ्यात कॉमन प्रश्न, डॉक्टर, आयुर्वेदिक औषधे हळू काम करतात का? तर आयुर्वेदिक औषधे हळू नाही तर मुळाशी जाऊन काम करतात. फक्त ताप उतरवणं वेगळं आणि वारंवार ताप का येतो आहे त्यावर उपचार करणं वेगळं. तर आयुर्वेद दुसऱ्या पद्धतीचं काम करतो. एक गोष्ट सांगते, आयुर्वेदामध्ये औषध घेतलं म्हणजे सगळं झालं असं नाही. औषधासोबत आपली दिनचर्या म्हणजेच लाईफस्टाईल सुद्धा बदलली पाहिजे. आयुर्वेदामध्ये सगळ्यांसाठी एकच औषध नसते. म्हणतात ना, प्रकृती तितक्या विकृती, तसेच प्रकृती तितक्या औषधी. आजकाल बरेचसे आजार लाईफस्टाईल मुळे होतात, जसे की गॅस, थकवा, केस गळती, बीपी, शुगर, पीसीओडी या सगळ्यांची मुळं दिनचर्या आणि आहारात आहेत. आयुर्वेद याच ठिकाणी उपयोगी ठरतो. या आयुर्विज्ञान चॅनलवर मी तुम्हाला सांगणार आहे रोजच्या आजारांबद्दलचं सोपं एक्सप्लेनेशन, घरगुती उपाय, काय योग्य, काय अयोग्य, काय करू नये आणि डॉक्टरांकडे कधी जायचं. सगळं प्रॅक्टिकल, सेफ आणि ऑनेस्ट. हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानम च तच्च यत्रोक्तम आयुर्वेद सौच्यते. म्हणजेच ज्या शास्त्रामध्ये हित, अहित, सुख आणि दुःख या 4 प्रकारच्या आयुष्याचे वर्णन केले गेले आहे. आयुष्य म्हणजे काय, त्याचं स्वरूप काय आहे, या सगळ्याचं ज्ञान म्हणजेच आयुर्वेद. आयुर्वेद आयुष्याचे ज्ञान करून देणारा वेद आहे. जर तुम्हाला औषधांवर अवलंबून न राहता शरीर समजून घ्यायचे असेल तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. मी अशीच आयुर्वेदिक माहिती नियमित घेऊन येणार आहे, त्यामुळे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.